पुण्यात आज राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाआधी रात्री एनएसयूआय आणि अभाविपमध्ये जोरदार राडा झाला। कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयने बोलायला लावलं असं विद्यार्थिनी म्हणाली, तर मुलीला धमकावून चुकीची माहिती द्यायला लावल्याचा अभाविपचा आरोप आहे। विद्यार्थिनीला अभाविपने धमकावून माफी मागायला लावली असं एनएसयूआयचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारलं असं अभाविपकडून सांगण्यात आलेलं आहे। पुण्यातील राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाआधी एनएसयूआय आणि अभाविपमध्ये जोरदार राडा झालाय। या राड्यादरम्यान दोन्ही गटाकडून मारहाण झाल्याचे आरोप करण्यात आले। कॉलेजमध्ये जास्त फी घेतात असं मला एनएसयूआयने बोलायला लावल्याचा दावा एका विद्यार्थिनीने केला होता। याच विद्यार्थिनीच्या दाव्यानंतर अभाविप आक्रमक झाली आणि त्यांनी एनएसयूआयवर गंभीर आरोप केले। एनएसयूआयने हे आरोप फेटाळून लावले आणि अभाविपनेच विद्यार्थिनीला धमकावल्याचा आरोप केला। काल आमच्या कॉलेजमध्ये एनएसयू आणि काँग्रेसचे लोक आले होते, ज्यामध्ये असं मी बोललेली आहे की आमच्याकडून जास्त फीस घेतात, पण ॲक्च्युअलमध्ये आम्हाला मॅनिप्युलेट करून तिथे जे प्रेशर क्रिएट झालं होतं त्याच्यामध्ये ते बोलण्यात आलं। माझी ओढणी खेचून मला मागे घेतलं आणि मला आई बहिणीवर खणगण शिव्या दिल्या त्या मुलांनी। आणि मला तुमचा आक्षेप काय होता नक्की? ज्या मुलीने बाईट दिली त्या मुलीला मॅनिप्युलेट करून त्यांनी बाईट दिली। तुम्ही ब्लॅकमेलिंग करून त्या पोरीकडून आज व्हिडिओ करून घेतलाय। तो व्हिडिओ आमच्याकडे विद्यापीठ प्रशासनाची माफी मागायला लावली आहे। एका अनाथ मुलीला जिचे तुम्ही 3 वर्ष स्कॉलरशिप दिली नाही, त्या पोरीने तिच्यासाठी आवाज उठवला। आज तुम्ही तिला माफी मागायला लावली, तिला धमकावलं, तिला एका रूम मध्ये बंद करून ठेवलं। एकीकडे हा राडा सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसच्या 200 कार्यकर्त्यांनी मिळून आमच्या 4 कार्यकर्त्यांना मारल्याचा आरोप अभाविपने केला। या सर्व राड्यानंतर विजय वडेट्टीवारांसह विश्वजित कदम आणि सतेज पाटलांनी ठिय्या आंदोलन केलं। काँग्रेस अभाविप विरोधात तक्रारही दाखल करणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलंय। त्या मुलींना कोणून ठेवलं त्या मुलींना। 2 दुपारपासून त्या मुलींच्या प्रोटेक्शनसाठी एनएसयूआयचे कार्यकर्ते आले। तिला दबाव टाकून तिचा व्हिडिओ तयार केला, तिला हॉस्टेलमधून काढून टाकू म्हटलं, तिला रस्टिगेट करून म्हटलं। ही कसली दादागिरी? तर एनएसयूआयचे कार्यकर्ते त्या मुलींना वाचवायला आले, त्यांच्यावरच तुम्ही लाठीमार करता। भाजपनं धास्ती घेतलेले या कार्यक्रमाची, छात्रों की गूंजच्या कार्यक्रमाची धास्ती घेतल्यामुळे अशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी केले जात आहेत। पुण्यातील राड्यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। पोलीस उपायुक्त रावले यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप थोरात यांनी केला। मात्र या आरोपांवर पोलिसांनी अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये। आमचा प्रयत्न हा होता की कुठल्याही घटना जी चुकीची घटना घडू नये आणि दुसऱ्या गटाचा होता की काहीतरी मोठा वाद करावा, कुठेतरी दंगल सदृश परिस्थिती निर्माण करावी, कर्फ्यू लागावा, अशा प्रकारे वर्तवणूक ही कुठेतरी केल्या जात होती। आणि घटना घडल्यानंतर आज सकाळी गुन्हे जेव्हा दाखल होतात तेव्हा ते विचार करून दाखल केलेले आहेत। त्यांनी ताबडतोबीने गुन्हे दाखल केले असते तर आपण समजू शकतो। दबाव होता कोणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी असं वाटतं? 10 वाजेच्या दरम्यानचा हा घटनाक्रम आहे। ताबडतोबीनं 11, 11:30 पर्यंत सगळी शांतता प्रस्थापित तिथे झाली होती। आता रात्री 10च्या घटनेचा सकाळी गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा अर्थ काय, हा एक प्रश्न त्यातून निर्माण होतो। भाजपला राहुल गांधीची भीती किती झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून काल रात्री एनएसयूआयच्या मुलांवर ज्या पद्धतीनं मारपीट करण्यात आली बीजेपीच्या लोकांच्या वतीनं, म्हणजे याचाच अर्थ हे घाबरलेले आहेत। राहुलजीचा प्रोग्रामला गालबोट लावण्याचा ते प्रयत्न करतात आहेत। आज विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे तर आता सगळ्यांना लपलेलं नाही आहे। त्याच्यामुळे या अन्यायाच्या विरोधात राहुलजींनी जी शंका पुकारलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक आणि युवती त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे कितीही काही केलं तरी कार्यक्रमाला ते फेल करू शकत नाही। गुंडांकडून हाणमार झाली विद्यार्थ्यांना असा आरोप करते भाजप। भाजप काय आरोप करतो यापेक्षा तुमचा कॅमेरा काय बोलतो हे पहा ना।
60 ते 70 लोकांवर काँग्रेसच्या गुन्हा देखील दाखल केला युवक काँग्रेस आता सरकार आहे म्हणून ते करतायत असं, म्हणजे ज्यांना त्रास झाला त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात आणि जे गुन्हेगार आहेत खऱ्या अर्थानं जे गुंड आहे ते मात्र मोकळे राहतात. सगळे गुंड येत आहेत ते कसे येत आहेत पहा, त्यांचे भाजपचे आमचे विद्यार्थी येत आहेत, युवक येत आहेत, झेंजी येते आमचं.